जे सिनियर मोस्ट सुपरिटेंडेंट डी.टी. सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी गवई साहेब आपण आलात, विनंतीला मान देऊन आपले सर्वांचे आभार। यानंतर आपल्याला कृपया एम खान, रिटायर्ड चीफ इंजिनियर PWD। काय कार्यक्रम होता आणि आज आमचा एक रेग्युलर प्रोग्राम आहे। निवृत्त PWD चे निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी जे औरंगाबाद रिजन मधून निवृत्त झाले आहेत त्यांचा एक मेळावा असतो आमचा 6 महिन्याने। तो हा आमचा तिसरा मेळावा होता आणि ऑल कॅटेगरी, सगळ्या कॅटेगरीजचे सगळे डेस्टिनेशनचे पदाधिकारी कर्मचारी इथे एकत्र येऊन एकमेकाशी संवाद करतात, एकमेकाशी शेअरिंग करतात आणि जेवण करून आम्ही जातो। आता ते नाही सांगता येणार बघा। आता हॉल फुल होता त्यांचं। आणि आम्ही म्हणजे मुख्य म्हणजे काय असतं की प्रत्येक प्रोग्रामला आम्ही एक गेस्ट स्पीकर म्हणून आम्ही कोणाला इन्व्हाइट करतो। आणि आज आम्हाला जसे देशमुख साहेब आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांनी फार चांगल्या प्रकारे आम्हाला एंटरटेन करत त्यांनी फार चांगले टिप्स दिले आहेत मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि निवृत्ती जीवन कसं आनंदीने करायचं। तर अशा प्रकारची आमची ही एक काय आमची एफर्ट्स असते आणि त्याच्यामुळे आम्हाला फार ऍडव्हान्टेज मिळतो। कोण कोण आले सर आज आमचे एक निवृत्त सचिव श्री जाधव साहेब होते आणि बरेचसे आमचे निवृत्त चीफ मुख्य अभियंते होते आणि सर्वात आमचे विशेष म्हणजे आमचे बगाडे साहेब ते सर्वात फार पूर्वी ते रिटायर झालेले आहेत आणि जस्ट क्रॉस 80 इयर्स ऑल्सो। आणि जहाउद्दीन साहेब आणि पगारे साहेब, केडगे साहेब, उकिरदे साहेब, अलियास जोशी आणि बरेचसे लोक जे औरंगाबाद सोडून गेलेले आहेत त्यांनी पण विशेष इथे येऊन ह्या प्रोग्रामची शोभा वाढवली। आणि विशेष बाब म्हणजे आमच्याच एका निवृत्त अधिकारीने एक पुस्तक जी लिहिली आहे कविता संग्रह, तर त्याचं आम्ही लॉन्चिंग आज केलेली आहे आमच्या हातात। नगमे काय सर ते पुस्तक म्हणजे त्यांनी पोएट्री लिहिलेली आहे वगैरे लिहिल्यात, कविता, गीत, गझल जे तरुण वयामध्ये करायला पाहिजे। मुख्य उद्देश काय आहे पुस्तकाचे? ते त्यांना एंटरटेनमेंट, त्यांचा शौक होता, त्यांचा टॅलेंट आहे। आपलं रिटायरमेंट आपण बोला साहेब, दोन शब्द चार्ज घ्या त्यांच्याकडे। तुमच्या चॅनलला माझ्या छान दाखवता आणि आपल्या मीडियाची गरज आहे सध्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाची। आणि आज मला या ठिकाणी बोलवलं की ज्येष्ठांचे आनंदी जीवन कसं असते त्यासाठी बोलवलं आणि मी इकडे आलो। आणि मी ज्येष्ठच आहे, 74 माझंही वय आहे आणि म्हणून थोडं ज्येष्ठांच्या जीवनात आनंद निर्माण करणं हा हेतू आहे आणि म्हणून इकडे आलो। आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप छान वाटलं, आनंद वाटला। तुमचे पण भाषण होता? हा, माझं पण भाषण होतं। मी योगामध्ये पंडित केलंय, रेकी केलंय, विपश्यना केलंय, आर्ट ऑफ लिव्हिंग केलंय। ओशो आश्रमात जाऊन 75 ला 25 प्रकारची मेडिटेशन केली। पण हा सगळा अशा पद्धतीने न देता जरा विनोदी पद्धतीने दिला तर लोकांना समजेल। आणि ओशोला विरोध आहे, पण जे चांगलं असेल ते घ्यायचं। ओशो गेल्यानंतर लोकांना त्यांचं समजायला लागलं कुठल्या याला चांगलं आणि वाईट असतं। जे चांगलं वाटेल ते घ्यायचं, ते चांगलं नाही वाटेल सोडून द्यायचं। असं म्हणतात जागतिक लेवलवर गेलं, जागतिक लेवलवर गेलं आणि क्रेडिट जे आहे ते बाहेर आणायला लागतं। तर टिप्ससाठी बेस्ट काय? टिप्स काय देणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेझेंट मध्ये राहा, पास्ट विसरून जा, फ्युचरची चिंता करू नका। प्रत्येक एक दिवस जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे। ज्येष्ठांना त्या दिवसाची काळजी घ्यायची, त्या दिवस आनंदपूर्वक उद्या येईल का नाही माहित नाही, कोणाबद्दल वाईट करायचं नाही, राजकारणावर चर्चा करायची नाही, संपत्ती मिळवायची नाही, खुश रहो बस। बीपी शुगरचे पेशंट वाढले, त्याला डॉक्टर आहेत, डॉक्टरकडे गेलं पाहिजे। हसण्यामुळे स्ट्रेस कमी होतो, कारण या सगळ्याचं कारण 70% स्ट्रेस आहे। आणि स्ट्रेस कमी करायचा असेल तर अलिप्त राहिलं पाहिजे, जितका स्वार्थ जास्त स्ट्रेस जास्त येणार। आणि म्हणून बीच में रहो, ना इधर ना उधर, बस।